एक युवा नेतृत्व नवदार नेतृत्व शहराच्या विकासाला चालना देणार। आता इथून पुढे जसा कुठेही अडचण असो किंवा कुठल्याही समाज घटकात म्हणा किंवा कुठल्याही संघटनेत अशी अपेक्षा आहे माझी की उद्या आपण स्वतंत्र जातीने लक्ष देऊन पूर्णपणे काम करतील। त्यांच्याबरोबर पूर्ण युवा टीम आहे त्यांची। आगामी आकर्षणात त्यांना भावी नगरसेवक बनण्यास आता काहीच अडचण नाही असं मला वाटतंय। सर्वांचा विकास करून आपण पुढे जावं अशी विनंती करतो। मार्गदर्शनाखाली आमचे पंढरपूर शहरातील माऊली आहे त्यांच्या आता आपण बघतो त्यांचा मैत्री परिवार मोठा आहे आणि पैलवान क्षेत्रात असल्यामुळं पैलवान दिसतं। अशीच साथ दादांना पुढच्या काळात नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल त्यांच्या माध्यमातून आपल्या दादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करायचं आहे। मी त्याला या ठिकाणी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल त्याला भविष्य काळात मी शुभेच्छा देतो आणि पक्षाकडून स्वागत। त्याचे अध्यक्ष आमचे मित्र माऊली काळे यांना मी शुभेच्छा देतो। आज त्यांचा पक्षप्रवेश हा छोटासा एक कार्यक्रम आपल्या इथे ठेवल्यामुळं या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघाचे नेते चंद्रशेखर कौंडुभरी, आमचे मित्र नगरसेवक अक्षय गंगेकर, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, संतोष रंधवे, माणिक गुंगे सर, जमीन इनामदार सीताराम भगरे, आमचे मित्र काँग्रेसचे म्हणतात पण आमचेच अमोल सूर्यवंशी, संदीप तिटे, राम सर, भैया संगीतराव, भैया गंथडे, महेश घाडगे, अतुल मोरे, संदीप प्रचंडे, प्रहार संघटना शहराध्यक्ष सावंत सर, अध्यक्ष नत्रे, सचिन काळे, पंढरपूर शहरातील व मंगळवेढा तालुक्यातील सर्व प्रमुख नेते आणि कोणाचं नाव राहिलं असेल ते सर्व आणि माऊली आबाबरोबर आलेले त्यांचे सहकारी मित्र पैलवान असल्यामुळं आबांचे त्याच पद्धतीची सगळी सहकारी आणि थोडं नाही म्हटलं तर मलाही आपण आज आहे पैलवान कुस्त्याचा माझी पण एक तालीम आहे करमाळ्याला आणि इथं पण बऱ्यापैकी आपण मंगळवेढ्यात असू द्या कुस्तीमध्ये थोडंसं एक प्रेम असल्यामुळं आमच्या दोघांचं जरा लवकर जुळलं। त्यामुळं सर्वच पंढरपूरमध्ये आणि पत्रकार बंधूंनो माऊली आबांचा माझा परिचय खूप आधीपासून आहे पण आबांचं एक वैचारिक भूमिका वेगळी होती। आबा काम करत होते इतर लोकांच्या बरोबर त्याप्रमाणे त्यांनी तिथं प्रामाणिक काम केलं आणि येणाऱ्या काळामध्ये आबांच्या माध्यमातून पंढरपूर शहरामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगली एक मोठी ताकद आम्हाला मिळालेली आहे। मित्रांनो आबांच्या माध्यमातून माऊली आबांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त कुस्ती मैदान भरवलं जातं। प्रत्येक वेळेस मी तिथे हजर असतो, प्रत्येक वेळेस त्यांच्या कुस्त्या मी बघितल्या। कुस्त्याच्या माध्यमातून सामाजिक माध्यमातून आबांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीचे या पंढरपूर शहरामध्ये आहे। गरजू लोक असतील, गरीब लोक असतील, सामान्य वर्ग असतील, आबा प्रत्येकाला सहकार्य करण्याचं काम आबांच्या हातून घडलेलं आहे। वेळोवेळी मी बघत आलोय कुठल्याही छोट्या मोठ्या कामासाठी आबाला कोणी रात्री अपरात्री फोन केला तर आबा त्या ठिकाणी त्या माणसाच्या गरजेसाठी धावून आलेला आहे। फक्त खिशात पैसाच असावा लागतो असं काही नाही। त्याचं उदाहरण म्हणजे आबा आहे कुठल्याही कामासाठी हाक दिली तर आबा त्याच वेळेस कुठलाही वेळ न काढणं बघता आबा त्या माणसाच्या मदतीसाठी धावून गेलेला आहे। आज त्याने आम्हाला या पक्षामध्ये येऊन एक चांगलं काम केलेलं आहे आबांच्या हस्ते आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आमच्या प्रतिनिधींनी सांगितलं की फक्त काम करण्यासाठी पदही लागतं आणि पदासाठी माणूस अजून 10 लोकांची कामं एक्स्ट्रा करू शकतो। त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये आम्हाला फक्त याच गोष्टीसाठी आपल्याला थांबायचं नाही, फक्त तालीम वाढवायची नाही, आपल्याला सामाजिक काम करताना प्रत्येकाच्या गरजा प्रत्येकाचं काम करण्यासाठी आपल्याला पदही लागतं। तसे आता
गरज आहे आणि पंढरपूर शहराचं आपण बघतोय प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला म्हणजे प्रत्येक इलेक्शन मध्ये आपल्याला माहिती आहे आणि त्याच गोष्टी आपल्याला इथं भोगावं लागतात. आपलं पंढरपूर शहर एवढं मोठं असून देवभूमी आणि संतभूमी असा मतदारसंघ आहे, तरी पंढरपूरची अवस्था आज तुम्ही त्या भागात राहताय ती अवस्था बघितलं तर म्हणजे त्याच्यावरती न बोललेलं बरं. पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आबाच्या सगळ्या गोष्टी बदलायच्या असतील तर आपल्याला जनतेमध्ये उतरून जाऊन काम करावं लागेल आणि काम करत असताना आपल्याला एक पद पण लागेल. आणि माझ्या मते तुमचा एवढा जनसंपर्क बघता बाकीच्या लोकांचा जर म्हणजे सगळा आवाज घेतला चाकाचोळा घेतला तर तुम्हाला ते काय अवघड नाही. थोडंसं काम केलं त्या लोकांच्या मध्ये जाऊन तुम्ही त्या पद्धतीचं वातावरण निर्माण केली तर अतिशय चांगल्या पद्धतीचं यश तुम्हाला येणाऱ्या भविष्य काळामध्ये लाभेल असं माझा एक ठाम विश्वास आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि वैयक्तिक सावंत अनिल सावंत म्हणून मी कायम आबाच्या पाठीशी उभं असणार आहे. कुठल्याही गोष्टीसाठी आबांनी मला अहोरात्र सांगितलं, अर्ध्या रात्री सांगितलं तर मी आबांच्या बरोबर काम करण्यासाठी आबांना एक शब्द मी दिलेला आहे आणि तो शब्द मी 100% पाळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून असू द्यात आणि भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून जे काही लोकांची कामं करण्यासारखी असतील किंवा माझ्या हातून होतील त्या पद्धतीचं सर्व काम या पुढच्या काळामध्ये आम्ही करू. आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून जे सर्व पदाधिकारी आणि आपण सगळेजण आलात आणि आपण